नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असे अनेक प्रकरण आहेत ज्यातल्या एका प्रकरणावरती एक महाकाव्य लिहिलं जाऊ शकतं किंवा एका प्रकरणावरती हॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे देखील बनवले जाऊ शकतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कुठे प्रेम आढळतं, कुठे त्याग आढळतो, कुठे समर्पण आढळतं, तर कुठे निष्ठा आढळते, कुठे धैर्य आढळतं, कुठे शौर्य आढळतं, तर कुठे पराक्रम आढळतो, कुठे धार्मिक निष्ठा आढळते, तर कुठे धर्मक्रांती देखील आढळते, कुठे मात्र भक्ती आढळते, तर कुठे पितृप्रेम देखील आढळतं. आणि याच पितृप्रेमासाठी कधी कधी रिव्हेंज देखील आढळतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका रिव्हेंजची गोष्ट पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका अशा रिव्हेंजची गोष्ट जी भल्या हॉलिवूड रिव्हेंज थ्रिलर चित्रपटांना सुद्धा मागे टाकेल अशी आजची गोष्ट आहे. चला तर मग लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली आणि एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. आदिलशाहीचं ज्या प्रदेशावरती आणि ज्या किल्ल्यांकडे लक्ष नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी तिथेच लक्ष घातलं. तो किल्ला, तो प्रांत जिंकून घ्यायला सुरुवात केली. वेळ निघून चालला तशी आदिलशाहीला जाग आली. आपल्याच जहागिरीच्या पोटमोकाशावरती जगणारा राजा शिवाजी हा आपल्या विरुद्ध बंड करतोय आणि आपल्याच जहागिरीचे लचके तोडतोय हे जेव्हा आदिलशहाला कळालं तेव्हा त्यांचा रागाने तिळपापड झाला. प्रकरण इतक्यावरती थांबत नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आणि शहाजीराजांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी कर्नाटकात देखील असाच काहीसा घाट घातला होता. एकीकडे शहाजीराजांचे दोन्हीही पुत्र आपल्या विरुद्ध बंड करत आहेत आणि दुसरीकडे खुद्द शहाजीराजे आपलीच जहागिरी मोठ्या इतमामात आणि ऐश्वर्यात भोगत आहे. ही गोष्ट आदिलशाहीचा मनस्ताप वाढवणारी होती. या बंडाला वेळीच पायबंद घालावे म्हणून आदिलशाहीने शहाजीराजांना समजावणीचं पत्र पाठवलं. तुम्ही तुमच्या दोनही मुलांना कंट्रोल करा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये मजकूर होता. शहाजीराजांनी त्यावेळी संभाजीराजांचा खास काही उल्लेख केला नाही कारण त्यांचं बंड तेवढं मोठं नव्हतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना शहाजीराजांनी आदिलशाहीला कळवलं की माझा छोटा मुलगा आणि माझी बायको माझ्या ऐकण्यात नाही, तुम्हाला त्यांचा जमेल तसा तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा. आदिलशाही यामुळे पेटून उठली कारण आदिलशहा सुद्धा काही दूधखोळा नव्हता. त्याला हे नक्कीच ठाऊक असणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं बंड आणि संभाजीराजांनी उभारलेलं बंड या दोन्हींना फूस आहे ती शहाजीराजांची आहे. म्हणूनच आदिलशाही दरबार एका पॉइंटला येऊन ठेपला. हे तीनही बंड एकाच वेळेस नष्ट करण्याचा त्यांनी एक प्लॅन आखला. छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने फत्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती पाठवलं. फराद खान आणि तानाजी दुरे या दोन सरदारांना आदिलशहाने संभाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं आणि तिसरीकडे शहाजीराजांना कैद करण्याचा कट सुद्धा शिजू लागला. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी खळद बेलसरच्या अतिशय प्रसिद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिल्या मैदानी लढाईमध्ये फत्तेखानाचा आणि त्याच्या सरदारांचा जबरदस्त पराभव केला आणि त्यांना वापस पाठवलं. दुसरीकडे संभाजीराजाने सुद्धा फराद खान आणि तानाजी दुरे यांचा जबरदस्त पराभव केला आणि त्यांना वापस पाठवलं. उरले होते शहाजीराजे आणि आदिलशाहीला हे चांगलंच ठाऊक होतं की शहाजीराजांचा उघड्या मैदानामध्ये पराभव करणं हे निव्वळ अशक्य, कारण त्याला इतिहास माहीत होता. एकेकाळी मुघल आणि आदिलशहा एकत्र आले तरी निजामशाहीमध्ये नोकरी करत असणाऱ्या शहाजीराजांचा ते पराभव करू शकले नव्हते. म्हणून शहाजीराजांना उघड्या मैदानात आव्हान देण्याची चूक ते कधीही करणार नव्हते. मग उरतं काय तर शहाजीराजांना कपटाने कैद करणे. शहाजीराजांना कपटाने कैद करण्यासाठी आदिलशहाने 2 मोहरे निवडले. त्यातला एक होता खुद्द आदिलशाहीचा सेनापती मुस्तफा खान आणि दुसरा होता बाजी घोरपडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा घाट घातला तेव्हा त्यांना आपल्या बऱ्याच लोकांनी साथ दिली. परंतु असे काही लोक होते ज्यांनी आदिलशाहीच्या पायावरती आपलं इमान टाकलं होतं आणि निष्ठा विकून टाकली होती. त्यातलाच एक होता बाजी घोरपडे. काही इतिहासकार सांगतात की भोसले आणि घोरपडे या सिसोदीय वंशाच्या 2 शाखा आहेत. ते किती खरं किंवा किती खोटं हे कधीतरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू. परंतु भोसले आणि घोरपडे या दोन्ही घराण्याचा अतिशय घनिष्ठ संबंध होता हे मात्र तेवढंच खरं. बाजी घोरपडे शहाजीराजांना चांगलंच ओळखून होता. त्यांचा पराक्रम सुद्धा बाजी घोरपड्याला चांगलाच माहीत होता. म्हणून जेव्हा मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांच्यावरती शहाजीराजांना कपटाने कैद करण्याची जिम्मेदारी आली तेव्हा खुद्द शहाजीराजे हे जिंजीला विडा टाकून बसले होते. मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि त्यांच्या अनेक सरदारांनी शहाजीराजांची सरदैव भेट घेतली. दोघेही आदिलशाहीत काम करत होते, त्यामुळे शहाजीराजांच्या मनामध्ये कुठलाही संशय येण्याचं काहीही कारण नव्हतं. त्या सर्व सरदारांनी मिळून त्या रात्री स्नेहभोजन उरकलं. रात्रभर ते गंजिफा खेळले. मुस्तफा खानाच्या एका सेवकाने
शहाजीराजांच्या सरबताच्या पेल्यामध्ये गुंगी येणारं औषध टाकलं आणि जेव्हा शहाजीराजे अर्धबेशुद्ध अवस्थेत होते तेव्हाच त्यांच्या छावणीवरती बाजी घोरपडेने हमला केला आणि अर्धबेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या शहाजीराजांना कप्ताने कैद केलं. ती तारीख होती 25 जुलै 1648. प्रकरण इतक्यावरती थांबलं नाही. कैद केलेल्या शहाजीराजांना आदिलशाही दरबारात पेश करण्याची जिम्मेदारी आली ती अफजल खानावरती. अफजल खानाने शहाजीराजांना जिंजीवरून आदिलशाही दरबारात आणलं तेव्हा ते सहज आणलं नाही तर एखाद्या गुन्हेगारासारखी आणि एखाद्या चोरासारखी त्यांची भर रस्त्यामध्ये धिंड काढून आणलं. अख्खं आयुष्य एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारख्या जगलेल्या शहाजीराजांचा तो किती मोठा अपमान होता याचा विचार केलेलाच बरा. उघड्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा पराभव केला. उघड्या मैदानामध्येच संभाजीराजांनी आदिलशाहीचा पराभव केला. परंतु आदिलशाहीने ही आता वेगळीच खेळी खेळली होती. शहाजीराजांना त्यांनी कैद केलं आणि त्यांचे दोनही पुत्र संभाजीराजे आणि शिवाजीराजे या दोघांना गुडघ्यावर आणण्याची ही नीती आखली होती. शहाजीराजांच्या शत्रूंना आणि त्यांना पाण्यात बघणाऱ्या लोकांना हेच वाटत होतं की शहाजीराजे आता संपले, कारण आदिलशाहीने भरल्या दरबारात घोषणा केली होती की शहाजीराजांना आता भिंतीत चिणून मारलं जाईल. शहाजीराजांचे दोनही पुत्र आदिलशहाला शरण आल्याशिवाय आता पर्याय उरत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे वाटत होतं की आता छत्रपती शिवाजी महाराज याच्यातून कधीही बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यातलाच हा सर्वात बाका आणि बिकट प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं मात्र 18 वर्ष. परंतु हे सगळं इतक्या लवकर संपून जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व फक्त बघत बसतील यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नव्हता. तर 18 वर्ष वयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी असं इतकं जबरदस्त राजकारण खेळलं की आदिलशहाला शहाजीराजांना भिंतीत चिणून मारण्याचा निर्णय तर सोडावाच लागला आणि शहाजीराजांना अत्यंत सन्मानपूर्वक सोडून द्यावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं ते राजकारण काय होतं, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचा शहाजहान आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांनाही आपल्या बोटावरती नाचवलं आणि शेवटी आदिलशहाला शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता करावी लागली आणि शहाजीराजांची मुक्तता झाली. ती तारीख होती 14 मे 1649. शहाजीराजे सुटले म्हणून बरेच लोक आनंदी झाले, परंतु त्यात सर्वात जास्त जी घाबरगुंडी उडाली ती होती बाजी घोरपडेची. कारण बाजी घोरपडेला शहाजीराजे काय चीज आहेत ते चांगलंच ठाऊक होतं. आता आपण संपलो ही भावना त्याच्या मनात दाटली. आता आपलं काही खरं नाही हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो तातडीने आदिलशाहीच्या दरबारात गेला. आदिलशहाचे त्याने पाय धरले आणि अभयदान मागू लागला. कारण आदिलशहाला सुद्धा माहीत होतं की शहाजीराजांना कपटाने कैद करणाऱ्या बाजी घोरपडेची आता खैर नाही. शहाजीराजांच्या राजसंतापामध्ये बाजी घोरपडे जळून खाक होणार आणि याचमुळे बाजी घोरपडेला वाचवण्यासाठी आदिलशहाने एक जबरदस्त युक्ती काढली. शहाजीराजांना त्याने दरबारात बोलून घेतलं. महादेवाच्या बैलपिंडीवरती हात ठेवून शपथ घ्यायला लावली की जे झालं गेलं ते मी विसरून जाईन आणि इतप्पर बाजी घोरपडेच्या वतनाला आणि खुद्द बाजी घोरपडेला कुठलीही तोशिष लावणार नाही किंवा उपद्रव करणार नाही. शहाजीराजे भगवान शंकराच्या वचनाला बांधील झाले. बाजी घोरपडेचा टांगणीला लागलेला जीव सुटला. हे सगळं प्रकरण इथे संपलं असं वाटत होतं, परंतु याचा उत्तरार्ध अजूनही बाकी होता. कारण शहाजीराजांचा राजसंताप एवढ्याने शांत होणार नव्हता. वचनात बांधलं गेल्याने शहाजीराजे बाजी घोरपडेला खुद्द काही उपद्रव करू शकणार नव्हते, परंतु त्यांचा राजसंताप त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यांनी एक पत्र छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं 1649 मध्ये आणि त्यांना त्या पत्रामध्ये असं लिहिलं की जर तुम्ही आमचे सुपुत्र असाल तर बाजी घोरपडेस शासन करा. हे काही साधंसुधं पत्र नव्हतं, तर एका महाबली पित्याने आपल्या महापराक्रमी पुत्राला दिलेला आदेश होता. या पत्रामध्ये शहाजीराजांचा राजसंताप दिसतो आणि तेवढाच छत्रपती शिवाजी महाराजांवरती असणारा विश्वास दिसतो आणि इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांची रिव्हेंज स्टोरी सुरू होते. आपल्या पित्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे बाजी घोरपड्याचा निपात करायचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, परंतु बाजी घोरपडेची वेळ काही लवकर आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संवर्धनाचं काम आणि त्यांचं स्वराज्य पायाखाली चिरडायला आलेल्या एका आसामींचा करत असताना निपटारा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळ गेला आणि दिवसामागून दिवस निघून गेले, वर्षामागून वर्ष निघून गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यातून बाजी घोरपडे काही जात नव्हता, पण बाजी घोरपडेची वेळ काही येत नव्हती. बाजी घोरपडेचा तो अपराध इतका अक्षम्य असतानाच बाजी घोरपडेचे अनेक अपराध वाढत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवायला आलेल्या अफजल खानासोबत सुद्धा बाजी घोरपडे आला होता. पन्हाळ्याला वेढा टाकणाऱ्या सिद्दी जोहर सोबत सुद्धा बाजी घोरपडे होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात गेलेल्या शिवकाशीदला ओळखणारा सुद्धा बाजी घोरपडेच होता. महाभारतामध्ये शिशुपाळाचे अपराध वाढावेत तसे बाजी घोरपडेचे अपराध वाढत होते, पण बाजी घोरपडेची योग्य वेळ येत नव्हती. शेवटी जवळपास 15 वर्षानंतर म्हणजे 1664 मध्ये ती योग्य वेळ आली. त्याचं झालं असं की सावंतवाडीचे लखम सावंत आणि खेम सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध एक बंड पुकारलं. त्या बंडाला ताकद देण्यासाठी आदिलशहाने या खेम सावंत आणि लखम सावंताच्या मदतीला आपला सर्वात शूर सरदार खवासखानाला पाठवलं. या खवासखानासोबत व्यंकोजीराजे भोसलेंना देखील पाठवलं आणि बाजी घोरपडेला देखील पाठवलं. हे सर्व सरदार कुडाळमध्ये एकत्र येणार होते. पण बोलतात ना की गीदड़ की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है. बाजी घोरपडेचंही असंच झालं. त्याला जायचं होतं कुडाळला, परंतु 2च दिवस आपल्या गावामध्ये मुधोळला मुक्काम करावा या धारणेने बाजी घोरपडे मुधोळला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं किती जबरदस्त होतं याचं एक जिवंत उदाहरण आहे. बाजी घोरपडे फक्त 2 दिवसासाठी मुधोळला आला आहे ही बातमी लागोलाग रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांना पोहोचली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती होते. जर यावेळी बाजी घोरपडे पुढे निघून गेला असता, कुडाळला खवासखानाला भेटला असता, तर ही जी वेळ आहे ती सुद्धा टळली असती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं ही वेळ टळू देणार नव्हतं आणि छत्रपती शिवाजी महाराज चुकणार नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड ते मुधोळ जवळपास 220 किलोमीटरचं अंतर एका रात्रीत कापलं आणि पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वादळ मुधोळवर येऊन ठेपलं. बाजी घोरपडे आपल्या मुधोळच्या वाड्यामध्ये आराम करत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले. शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र पाठवून बाजी घोरपडे शिक्षा करणे हा आदेश दिला होता. त्याला 15 वर्ष उलटून गेली होती. इतकी वर्ष निघून गेली तरी छत्रपती शिवाजी महाराज फक्त याच वेळेची वाट बघत होते. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आला असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कुठल्याही एखाद्या सरदाराला आदेश दिला असता तर त्याने 3000ची फौज राखून असणाऱ्या बाजी घोरपडेला बांधून आणलं असतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा वेगळीच होती. एका हिंदी चित्रपटाचा तो डायलॉग आहे की इससे हमारी पर्सनल दुश्मनी है, इसे तो हम अपने पर्सनल हाथों से मारेंगे. आणि तीच भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांना बाजी घोरपडेला स्वतःच्या हाताने शासन करायचं होतं आणि ती वेळ त्यावेळी आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे पाहून बाजी घोरपडे गर्भगडीत झाला, परंतु उसनं अवसान आणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने एकाकी युद्धासाठी पाचारण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निशस्त्र असणाऱ्या बाजी घोरपडेच्या हातात तलवार दिली आणि त्याला एकाकी युद्धासाठी पाचारण केलं. बाजी घोरपडे शूर होता, मोठा सरदार होता, तलवारीचा जाणता होता, परंतु तो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभा होता. बाजी घोरपडेचा एकच वार महाराजांनी चुकवला आणि दुसरा वार त्याच्या मानेवरती केला आणि त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. ती तारीख होती 10 ऑक्टोबर 1664. छत्रपती शिवाजी महाराज एवढ्यावरती थांबले नाही, तर स्वतःची निष्ठा विकून स्वतःचं इमान आदिलशाहीच्या पायी टाकून जे बाजी घोरपडेने कमावलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सगळं जाळून टाकलं. बाजी घोरपडेचे जे नातेवाईक त्याच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांवरती आले त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलं. मुधोळ सुद्धा जाळून फस्त केलं. त्यावेळचे प्रत्यक्षदर्शी इतिहासात नोंद करतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळचा जो रुद्र अवतार होता तो इतर कुठेही त्यांना पाहायला मिळाला नाही. त्याची काही कारणं असावीत. एक तर बाजी घोरपडेचा तो अक्षम्य अपराध, दुसरीकडे जे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या सामान्य रयतेला ज्यांनी छळलं त्यांना सोडत नाहीत, तिथे याच बाजी घोरपडेने त्यांच्या परमप्रिय आणि पूजनीय पित्याची अवहेलना केली होती, कपट केलं होतं, विटंबना केली होती. सर्वात मोठं कारण जे मला वाटतं की बाजी घोरपडे शासन करणे हे पत्र शहाजीराजांनी 1649 साली छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलं होतं. 1663 साली शहाजीराजांचा मृत्यू झाला होता आणि मृत्यू झाला तरी आपण तो दिलेला आदेश पाळला नाही याचा खल कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात असावा. आणि म्हणूनच की काय, छत्रपती शिवाजी महाराज जणू काही रुद्राचा अवतार असल्यासारखे मुधोळ आणि बाजी घोरपडेवरती बरसले होते आणि त्यांनी आपला बहुप्रतीक्षित असा रिव्हेंज पूर्ण केला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्याकडून तुम्हाला आणखीन कुठले विषय किंवा कुठली प्रकरणं ऐकायला आणि बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट आणि मेसेज करून मला कळवा. ही माहिती, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती आणि हा व्हिडिओ पोहोचवा ही विनंती. असंच प्रेम असू द्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.